कोल्हापूर महानगरपालिकेच्या 2026-27च्या अर्थसंकल्पातून शहर विकासाला वेग देतानाच महसूल वाढ आणि नागरिक सुविधा उंचावण्यावर स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी सादर केला. केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून सुरू असलेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मनपाच्या महसूल उत्पादन वाढ करण्यासाठी ठोस धोरण आखण्यात आले आहे. त्याचबरोबर नागरिकांना जास्तीत जास्त ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला. शहर स्वच्छतेसाठी सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची काटेकोर अंमलबजावणी यावर भर देण्यात आला असून दिव्यांग, महिला व बाल कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचेही आयोजन आहे. पायाभूत सुविधांमध्ये रिंग रोडसाठी 3 कोटी, परीख पुलासाठी 2.25 कोटी, ड्रेनेज निधी, सार्वजनिक टॉयलेटसाठी 1 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच 100 ई-बस सेवा, नवीन पार्किंग प्रकल्प, केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 5 कोटीचा अतिरिक्त निधी आणि नवीन प्रशासकीय इमारतीचे नियोजन. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला सुपरफास्ट गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच विकास कामे, महसूल वाढ आणि नागरिकाभिमुख सेवा याचा समतोल साधणारा हा अर्थसंकल्प कोल्हापूरच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.